नमस्कार, मी ॲडव्होकेट मिनल. वेलकम टू एमपी लीगल गायडन्स. आज मी तुम्हाला द सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 खाली येणारे कलम 148 अ कॅवेट याविषयी मराठीमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. बऱ्याच लोकांना कॅवेट म्हणजे काय हे माहीत नसतं. मला हे खूपदा विचारलं गेल्यामुळे यावर मी व्हिडिओ बनवत आहे. Caveat is a Latin term which means let a person beware. Incorporated under section 148A of Civil Procedure Code 1908. The Indian law defines caveat petition as a precautionary measures taken by a person who hold a strong fear that some or the other case against him or her is going to be filed in the court of law regarding any manner. म्हणजेच काय, भारतीय कायद्यानुसार सावध याचिका म्हणजे एखाद्या व्यक्तीने घेतलेली खबरदारीचा उपाय म्हणून किंवा तिच्या विरोधी काही किंवा इतर खटला कोणत्याही प्रकारे संबंधित न्यायालयात दाखल केला जाण्याची तीव्र भीती असणे, अशा स्थितीमध्ये कॅवेट याचिका दाखल केली जाते. The court had defined word caveat in the case of Nirmal Chand versus Girendra Narayan. A caveat is caution or warning given by a person to the court not to take any action or grant relief to the other side without giving notice to the caveator and without offering opportunity to hearing him. म्हणजेच काय, तर कॅवेट म्हणजे एखाद्या व्यक्तीने न्यायालयाला सांगणे की समोरच्या पार्टीला म्हणजेच कॅवेटरला नोटीस किंवा त्या व्यक्तीला ऐकून घेतल्याशिवाय त्या याचिकेमध्ये कोणतीही ॲक्शन किंवा कोणतीही रिलीफ ग्रांट करू नये. कॅवेट सेक्शन 148A राइट टू लॉज अ कॅवेट. Subsection 1. Where an application is expected to be made or has been made in a suit or proceedings instituted or about to be instituted in a court, any person claiming a right to appear before the court on the hearing of such applications may lodge a caveat in respect thereof. म्हणजेच काय, तर सावधानपत्र दाखल करण्याचा अधिकार 148 अ सबक्लॉज 1 न्यायालयात दाखल केलेल्या किंवा दाखल करावयाचा असलेला एखाद्या दाव्यामध्ये किंवा कार्यवाहीमध्ये अर्ज केला जाणे अपेक्षित असेल किंवा करण्यात आला असेल त्या बाबतीत अशा अर्जाची सुनावणी होण्याच्या वेळी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचा अधिकार सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्या संबंधात सावधानपत्र म्हणजेच कॅवेट दाखल करता येईल. Subsection 2. Where a caveat has been lodged under subsection 1, the person by whom the caveat has been lodged hereinafter referred to as the caveator shall serve a notice of the caveat by registered post acknowledgement due on the person by whom the application has been or is expected to be made under subsection 1. म्हणजेच काय, तर पोट कलम 1 खाली कॅवेट दाखल करण्यात आले असेल त्या बाबतीत ज्या व्यक्तीने सावधानपत्र म्हणजेच कॅवेट दाखल केले असेल त्या व्यक्तीला म्हणजेच कॅवेटरला पोट कलम 1 खाली ज्या व्यक्तीने अर्ज केला असेल किंवा जिच्याकडून अर्ज येणे अपेक्षित असेल अशा व्यक्तीवर रजिस्टर पोस्टने नोटीस बजावावी लागेल.
नेक्स्ट घेऊया सबसेक्शन 3 काय सांगतो, पोट कलम 1 खाली कॅवेट ऍप्लिकेशन दाखल करण्यात आल्यानंतर कोणत्याही दाव्यामध्ये किंवा कार्यवाहीमध्ये कोणताही अर्ज दाखल करण्यात आला तर त्या बाबतीत न्यायालयाने सावधान पत्रकर्त्या म्हणजेच कॅवेटरला अर्जाची नोटीस बजावणे गरजेचे असते. Where after a caveat has been lodged under subsection 1, any application is filed in any suit or proceeding, the court shall serve a notice of the application on the caveator. Subclause 4. Where a notice of any caveat has been served or on the applicant, he shall forthwith furnish the caveator at the caveator's expense with a copy of the application made by him and also with copies of any paper or document which has been or may be filed by him in support of the application. याचा अर्थ अर्जदारावर कोणत्याही सावधान पत्राची नोटीस बजावण्यात आली असेल त्या बाबतीत त्याने केलेल्या अर्जाची नक्कल व त्याचप्रमाणे अर्जाच्या प्रती त्याने दाखल केलेल्या असेल किंवा तो दाखल करील अशा कोणत्याही कागदपत्राच्या किंवा दस्तऐवजाच्या नकला त्याने सावधान पत्रकर्त्याच्या म्हणजेच कॅवेटरच्या खर्चाने त्याला ताबडतोब पोहोचवल्या पाहिजेत. सबक्लॉज 5. Where a caveat has been lodged under subsection 1, such caveat shall not remain in force after the expiry of 90 days from the date on which it was lodged unless the application referred to in subsection 1 has been made before the expiry of the said period. म्हणजेच काय, पोटकलम 1 खाली सावधान पत्र म्हणजे कॅवेट दाखल करण्यात आले असेल त्याबाबत असे सावधान पत्र ज्या तारखेस ते दाखल केले असेल त्या तारखेपासून 90 दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वी सबसेक्शन 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज करण्यात आला नाही तर असे सावधान पत्र म्हणजेच कॅवेट पुढील कालावधीनंतर अंमलात राहणार नाही. यासाठी आपल्याला पुन्हा नवीन कॅवेट दाखल करावे लागेल. त्यानंतर आपण इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स बघूयात. अंडर क्लॉज 1, a caveat petition can be filed by a person who claims to hold the right of appearing before the court in either of the following situations: wherein it is expected to make an application, wherein already the application has been made, in a proceeding or a suit which is already instituted, in a proceeding or a suit which is going to be instituted. म्हणजेच काय, कॅवेट पिटिशन केव्हा करू शकतो? कोर्टासमोर हजर राहण्याचा हक्क सांगणारी कोणतीही व्यक्ती कॅवेट पिटिशन दाखल करू शकते. जिथे अर्ज करणे अपेक्षित आहे, जिथे आधीच अर्ज केलेला आहे, जिथे खटला चालू झालेला आहे, जिथे खटला पुढे चालू होणार आहे, अशा चारही सिच्युएशन मध्ये आपण कॅवेट दाखल करू शकतो. Duties of a caveator. Clause 2 states the duties of a caveator. A caveator is a person who has lodged the caveat. Caveator needs to serve the notice of caveat by an acknowledgement due and register post either on the person who has made the application or is expected to make an application. Clause 3 states the duty of the court in case of caveat petition. Once a caveator lodge a caveat under clause 1 wherein any application is filed in a proceeding or suit, then the court will serve a notice of the application on the caveator. म्हणजे काय सांगितले आहे, कॅवेटरची कर्तव्ये काय आहेत? ज्या व्यक्तीद्वारे कॅवेट दाखल केलेले आहे त्याला कॅवेटर म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर अर्ज केला गेला आहे किंवा ज्या व्यक्तीवर अर्ज करणे अपेक्षित आहे अशा व्यक्तींना रजिस्टर पोस्टद्वारे कॅवेटची नोटीस देणे गरजेचे असते.
आता त्याचप्रमाणे आपण ड्युटी ऑफ कोर्ट कलम 1 नुसार एखाद्या कॅव्हेटची नोंद झाल्यानंतर कोणत्याही खटल्यात किंवा कार्यवाहीत कोणताही अर्ज दाखल झाल्यास कोर्टाने त्या कॅव्हेटरला अर्जाची नोटीस बजावणे अनिवार्य आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात कॅव्हेट म्हणजे काय आणि हा अर्ज कोण करू शकतो व हा अर्ज किती दिवसासाठी चालतो हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. तरी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. कॅव्हेट म्हणजे असा अर्ज ज्याच्या माध्यमातून एका व्यक्तीला जो खटल्यामध्ये एक पक्ष आहे त्याची बाजू कोर्टाने ऐकून घेणे देखील आवश्यक आहे असे सांगतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत दिलेला आदेश चुकीचा असल्यास कॅव्हेट अर्जदाराची बाजू ऐकणे हेही गरजेचे आहे हे निदर्शनास आणून देण्यात मदत करतो. कॅव्हेट हा अर्ज कोण करू शकतं? सदर अर्ज अशी व्यक्ती करू शकते जी त्या खटल्यामध्ये स्वतः एक पक्ष आहे व त्या व्यक्तीस माहीत नसताना काही कागदपत्रे व इतर माहिती कोर्टास समोरच्या पक्षाने दिल्याची शंका असल्यास सदर अर्ज देणे हा योग्य पर्याय आहे. कॅव्हेटचा अर्ज किती दिवस चालतो? कॅव्हेटचा हा अर्ज 90 दिवस कार्यरत राहतो व त्यानंतर सदर अर्ज ग्राह्य धरला जात नाही. एकदा कॅव्हेटचा अर्ज केल्यावर पुन्हा एकाच केसमध्ये तो पुन्हा अर्ज करू शकतो का? जरी 90 दिवसानंतर कॅव्हेटचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही परंतु दुसरा कॅव्हेटचा अर्ज सदर खटल्यात करण्याची मुभा आहे म्हणजेच तो केला जातो. आता आपण कॅव्हेटचा ऑब्जेक्ट अँड स्कोप काय आहे ते बघूया. The object of the section is to safeguard the interests of the caviter who is ready to face the suit or proceedings which is expected to be instituted by his opponent, affording an opportunity to be heard before an ex parte order is made, also to avoid multiplicity of proceedings so as to save the cost and convenience of the courts. The scope of the section was laid down in various cases. In the case of Nirmal Chand and the court had said that the party affected by an interim order can be filed a caveat petition. कॅव्हेट अर्जाच्या साह्याने विरोध पक्षास व कोर्टाला आम्ही सदर खटल्यास उपस्थित राहण्यास इच्छुक आहोत तसेच सतर्क आहोत याची माहिती देण्यास मदत मिळते. कॅव्हेटचा मुख्य उद्देश असा आहे की कॅव्हेटरच्या हिताचे रक्षण केले जाते. आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.